विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही भरपूर दिवसाची वाट पाहत आहात. भरपूर जण मला मागच्या व्हिडिओला कमेंट करत आहेत, सारखे कमेंट करत आहेत की या ठिकाणं जे CETची परीक्षा झाली आमची, तिच्यात गोळ तर झाला आहे, पण मग आमचं कसं होईल आता? कॅप राऊंडचे फॉर्म कधी सुटतील? आम्ही रजिस्ट्रेशन कधी करावं? रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल? त्याची प्रोसेस काय राहील? किती तारखेला होईल? हे सगळे तुमचे डाऊट ह्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर बाळांनो, तुम्हाला एक सांगतो मी, तर ह्या व्हिडिओला तुम्हाला इतका आपण मग या ठिकाणं सगळं पुरवत असतो आपल्या चॅनलवर, तर फक्त सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. तर आत्ता त्या चॅनलला सबस्क्राईब करा, खाली एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून तुमच्यापाशी म्हणजे तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील. CET रिलेटेड असेल, नीट, JEE किंवा 10वी 12वी जे पण न्यूज किंवा मग तुमचे लेक्चर्स असतील, संपूर्ण आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. ठीक आहे, आणि हे पण मराठी लँग्वेज आपल्या भाषेतून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, एवढंच तुमचं काम आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला, व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते करणार फॉलो, मला नक्कीच माहिती आहे. तर लवकर जा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर या ठिकाणी पहा, आपण एक CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आहोत. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये इम्पॉर्टंट डेट्स या सेक्शनमध्ये आपण आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इम्पॉर्टंट डेट्समध्ये आपल्याला या ठिकाणं की कधी काय आहे हे संपूर्ण या ठिकाणी माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर पहा, आता बघा, शेड्यूल ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीज 4 इयर्स मास्टर ऑफ इंजिनिअरिंग टेक्निकल ग्रॅज्युएशन. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही CETची परीक्षा दिलेली आहे. आता भरपूर जणांना या ठिकाणं कॅप राऊंडचे फॉर्म सुटतात, ते भरवायचे असतात. काहीला इंजिनिअरिंग वगैरे हे क्षेत्र असतात. आता या ठिकाणं कमी टक्के, काहीला म्हणजेच कमी मार्क्स पडलेले आहेत, काहीला ग्रेस मार्क्स मिळाल्यामुळे तो काहीतरी पर्सेंटेज कमी आलेले आहेत. तुम्हाला कमेंट करायचे आहे PCB PCMसाठी तुम्हाला किती पर्सेंट मिळाले, किंवा दुसऱ्या कोणत्याही ब्रँच जे असतील त्याला तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले आहेत. कमी मिळाले असतील तर कमी म्हणा, जास्त मिळाले असतील तर जास्त म्हणा. जास्त कोणी सांगत नाही, पण कमीवाले सांगतात. त्या ठिकाणी पाहू शकता की आपण ऑफिशियल वेबसाईटमध्ये सगळ्यात पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट ॲडमिशन ऑन वेबसाईट. आता डॉक्युमेंट म्हणजे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे 2/24/6 पासून, बरोबर आहे. त्याची एक्सपेक्टेड म्हणजे शेवटची मुदत आहे 10/7. पण 10/7 या ठिकाणी मुदत आहे शेवटची, पण तुम्ही एक लक्ष द्या, या ठिकाणी एक स्टार दिसतोय की नाही, म्हणजे ती वाढू पण शकते. ठीक आहे, तर या ठिकाणी वाढू पण शकतेला आहे. कॅन्डिडेट ओपटिंग फ्रॉम महाराष्ट्र प्लस AI कॅन्डिडेट ॲज वेल ॲज PIOOCI आणि शॅल अप्लाय सेपरेटली फॉर इच टाईप. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ॲप्लिकेशन ऑनलाईन मोड्स. आता ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करणे, आणि दुसरं असतं फिजिकल म्हणजे त्या ठिकाणी जाऊन. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण पाहूया डायरेक्ट आपण मेरिट लिस्टचं जाऊ द्या, पण आपण काय करूया, कॅप राऊंडची डेट या ठिकाणी पाहूया. तर खाली जर या ठिकाणी स्क्रॉल करत जर आपण आलो, कॅप राऊंड थर्ड या ठिकाणी, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, वरती गेलं आहे. या ठिकाणी भरपूर डेट्स आहेत. तर इथं पहा, डिस्प्ले प्रोविशनल अलॉटमेंट कॅप फर्स्ट. या ठिकाणी पाहू शकता कॅप फर्स्ट 25 तारखेपर्यंत तुमचा कॅप राऊंडचा म्हणजे हे रिझल्ट लागतो. ठीक आहे, म्हणजे 25च्या आधी तुमचे कॅप राऊंड फॉर्म सुटतात. ठीक आहे, 25 तारखेच्या आधी तुमच्या या ठिकाणी कॅप राऊंड फॉर्म सुटतात. पहा, या ठिकाणं डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट होते 19 तारखेला हे होतं, आणि कॅप राऊंड या ठिकाणी डिस्प्ले होऊन जातात फर्स्ट. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही डेट्स पाहत चला किती, 25/7 आहे. ठीक आहे, तर 25/7ला तुमचा कॅप राऊंड फॉर्म या ठिकाणी रिझल्ट येईल. त्यानंतर कॅप राऊंड सेकंड 29/7. त्यानंतर कॅप राऊंड थर्ड जो आहे तो आहे समजा आता कॅप राऊंड थर्ड जो आहे, कॅप राऊंड थर्ड. ठीक आहे, कॅप राऊंड थर्ड देखील 30 तारखेपर्यंत असेल. ठीक आहे, त्यानंतर आहे या ठिकाणं तुमचा नंबर ते लागलेला. आता या ठिकाणं पहा, इथं तुम्हाला शेड्यूल आहे, तर पाहू शकता अशा पद्धतीने डेट्स वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत.
तर तुम्हाला मी हे नोटीस न दाखवता मी माझ्या एक्सपेक्टेड डेट सांगणार आहे. तुमचा फर्स्ट कॅप राऊंड होईल 25 तारखेला, ठीक आहे. सेकंड होईल 29 तारखेला आणि थर्ड होईल त्याच्या पुढच्या महिन्यात 1-2 तारखेला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने कॅप राऊंड फॉर्म होणार आणि रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन. आणि भरपूर यूट्यूबमध्ये काय सांगितलं जाते की या ठिकाणं CETची परत एक्झाम होणार आहे. तर असं काही नाही, तुम्ही गडबड गोंधळात जाऊ नका. CETची काय एक्झाम परत होत नसते, हे मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो आहे. कोणत्याही थंबनेल वगैरे काही दिसलं तर असं लगेच क्लिक नाही करायचं आहे. आपल्या चॅनलवर फक्त विश्वास ठेवायचा. आपल्या चॅनलवर ओरिजिनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी येत असते. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर तुम्ही बाहेर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे या ठिकाणं बाहेर कुठेतरी जाऊन एखाद्या तुमच्या शेजारी पाजारी जो सेतू असतो त्याच्यामध्ये देखील भरू शकता. किंवा जर तुम्हाला त्याच्यावरती देखील व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म ऑफ कॅप राऊंड या ठिकाणी असं फक्त कमेंट करायचं आहे CET. मग तुम्हाला या ठिकाणी आपला चॅनलवरती व्हिडिओ या ठिकाणी येऊन जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया.